माझा चिकित्सक या विषयावरती ते व्याख्यान देण्यासाठी आपल्याला उपस्थित झालेले डॉक्टर रोहित तपाडिया, सध्या ते वैद्यकीय महाविद्यालय आपले जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून सध्या कार्यरत आहेत। रेसिडेंट तिथं राहतात। तर त्या पद्धतीनं मी माझा चिकित्सक या विषयावरती ते बोलण्यासाठी ते आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत। शांत स्वरूपात तुमचे जे काही प्रश्न असतील ते नंतर घेण्यात येतील। सध्या त्यांना व्याख्यान देतील, संवाद साधतील, ते शांत चित्ताने तुम्ही ऐकून घ्यावं। सर्वांना नमस्कार। सर्वांना नमस्कार। हा, आवाज येतोय शेवटपर्यंत? ते पंखे बंद करून टाका बघू, पंखे बंद करून टाका। इथे बटन इथे, खिडक्या नाही, पंखे, लाईट चालू, पंखा बंद, बॅग वर, मोबाईल बंद। मी माझ्या रोजच्या कामामधून 1 तास काढून तुमच्यासाठी आलोय आणि या आशेने आलोय की मला तुम्हाला काहीतरी देता येईल आणि तुमच्याकडूनही मला काहीतरी शिकता येईल। तर उपस्थित इथे ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं असे आपले प्रिन्सिपल मॅडम, छत्रपती शिवाजी महाराज ज्युनियर कॉलेज आर्ट सायन्स विभागचे उपस्थित इथले वर्ग शिक्षक आणि सर्व बंधूंनो, भगिनी तर खाली आहेत, तर सर्व बंधूंनो, मी माझा चिकित्सक या विषयावरती आज आपण संवाद साधणार आहोत। तुमच्या घड्याळावरचा संशोधन नंतर करा। तर पुढचा 1 तास तुम्हाला 100% माझ्याकडून काहीतरी चांगलं भेटेल, तुम्हाला मजा पण येईल आणि तुम्हाला हे पण समजेल की रोजच्या आपल्या जीवनामध्ये आपण समजदार असता स्वतःला आपण किती गंडवतो आणि आपला बाजार आपल्याला किती गंडवतो। पंखा बंद राहू दे। आणि हो, अरे तुम्ही तर कूल बॉईज आहात, तुम्हाला गरम कसं होऊ शकते? हां, यू आर अ कूल गाय? नाही, यू आर अ हॉट फेलो। मी वैद्यकीय क्षेत्रामधून असल्यामुळे तुमच्यापेक्षा जादा नॉनव्हेज जोक मला माहीत आहेत, पण ते कुठे बोलावेत कुठे नाहीत याची सुद्धा समज आहे। तर नुसतं तुम्हीच टीनेजर आहात आणि तुमचेच हॉर्मोन्स रिलीज झालेले आहेत अशातला भाग नाही। त्यामुळे मर्यादा ठेवत, व्यवस्थित वागत जर तुम्ही पुढचा 1 तास काढलात तर चांगलं होईल अशी आशा आहे। हां, तर मी माझा चिकित्सक या विषयावरती का बोलायचं आहे? का तुम्ही पाहता की जेव्हा आपण शाळेत असतो, कॉलेजमध्ये असतो, तेव्हा आपल्यासमोर एक्सटेम्पोर भाषण करण्याची संधी येते आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर विचारलं की तुला काय बनायचं आहे, तुला काय करायचं आहे, तर आपण म्हणतो की मला लॉयर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला टीचर व्हायचं आहे, पायलट व्हायचं आहे, पॉलिटिशियन व्हायचं आहे, सिव्हिल सर्वंट व्हायचं आहे। असे अनेक फील्ड आहेत जे आपण वर्णन करतो आणि त्या सगळ्यामध्ये डॉक्टर म्हटल्यानंतर कुठे का असो ना, कसला का असो ना, पण त्याची एक वेगळी इमेज राहते। पण दुसऱ्या बाजूला आपण डॉक्टर लबाड आहेत, नुसतं पैसा उडतात, एवढ्या गोळ्या महाग आहेत, जेवायचे पैसे नाही, गोळ्याचे पैसे कुठनं आणू, गोळ्याचे दिले तर जेवायचे नाही, जेवायचे दिले तर गोळ्याचे नाही, असा सगळा वादविवाद आपण बघतो। डॉक्टरांवरती मारहाण, अलीकडे झालेले प्रकरण, हे सर्व आपल्या सर्वांना माहिती आहे। मग मी माझा चिकित्सक या विषयाच्या 2 बाजू आहेत। पहिली बाजू अशी आहे की जसं म्हटलं जातं, मनी सेव्ड इज मनी अर्न्ड। म्हणजे काय कोण सांगू शकतं? मनी सेव्ड इज मनी अर्न्ड, साचवलेला पैसा हेच कमवलेला पैसा आहे। म्हणजे काय? कष्ट नाही। अरे तुम्ही 11वी 12वीचे पोरं आहात, तुमच्याकडनं जरा समजूतदारीची उत्तर अपेक्षित आहेत आणि उत्तर तर अपेक्षितच आहे। हां, शाळा शिकले ना, पास झाले की नाही 10वी, तर डायरेक्ट 11वी मध्ये आले,
हां, मग कोण सांगणार? तुम्हाला समजा शिक्षकांनी विषय दिला, या विषयावरती एक 100 ओळी लिहायची आहेत किंवा एक 10 ओळी बोलायचे आहेत, काय बोलणार तुम्ही? साचवलेला पैसा. स्नॅपचॅटवरती पूर्ण लाईव्ह रेकॉर्ड होत आहे, यूट्यूब लिंक शेअर करेन तुझ्यासोबत, आरामात ऐकशील. आता सध्या इथे लक्ष दे. साचवलेला पैसा हेच कमवलेला पैसा आहे, याच्यावरती कोण सांगेल मला? मनी सेव्ड इज मनी अर्न. कोणी सांगू इच्छित आहे? कोण पण शिकलेलं नाही? बॅक वर गेट ठेव. हा, कोण आहेत? जाधव, श्री इकडे तिकडे कशाला बघायचं? हा, अरे लई मोठं घराणं आहे जाधवांचं. हा, इतिहास माहित आहे ना? जाधव, मोहिते पाटील, भोसले. हा, बरोबर, ठीक आहे. सगळ्या घराण्यांची चर्चा आपण नंतर करूयात. मनी सेव्ड इज मनी अर्न म्हणजे काय माहिती आहे का? की मला 1 लाखाचा पॅकेज आहे महिन्याला, हां, पण त्यातले मी 80,000 खर्च करतो. काय उपयोग आहे? काय उपयोग नाही. पण मला 50,000 पगार आहे आणि त्यातले मी फक्त 20,000 खर्च करतो, तर 30,000 उरले का नाही? पहिल्या केसमध्ये 1 लाख पॅकेज असून 80,000 खर्च केला तर किती उरले? फक्त 20,000. दुसऱ्या याच्यामध्ये 50,000 कमवून 20,000 खर्च केला, किती उरले? मग 1 लाख वाल्याला किंमत राहणार का 50,000 वाल्याला? का? कमी कमवलं तरी जादा टिकवून ठेवलं. म्हणजे काय? जे उरलेली जी 50,000ची खर्च होती ती मी काय केली? कमी केली. उदाहरणार्थ तुम्ही 1 लाखाचा आयफोन घ्या किंवा 20,000चा सॅमसंगचा घ्या किंवा दुसरा कुठलाही घ्या. उपयोग काय फोनचा? फोनचा उपयोग एवढाच आहे की आपल्याला आपलं टाईम वाचावं, आपलं कम्युनिकेशन इझी व्हावं, आपली काम फटाफट व्हावी, हे त्याचा उपयोग असतो. तसंच जसं फोनचा उपयोग आहे, गाडीचा उपयोग काय? 1.5 लाखाची बुलेट घ्या किंवा 80,000ची स्कूटी घ्या, तेवढ्याच पैशामध्ये गाडीचा उपयोग काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर तुम्ही 100च्या स्पीडनी गेले आणि 60च्या स्पीडनी गेले, खूप फरक पडणार आहे का टाईममध्ये? नाही फरक पडणार. तर आपल्या जीवनाचं सोयीकरण व्हावं, सोयीकरण ईज ऑफ लाईफ व्हावं, आणि त्याच्यासाठी ही सगळी संसाधनं उपकरणं आहेत. मग हेच विषय डॉक्टरांच्या बाबत सुद्धा आहे. आपण डॉक्टरकडे कधी जातो? आज लई बोर झालं यार, चला आज डॉक्टरला भेटून येऊ, 4 गोळ्या घेऊ, पैसे जरा खुळखुळायला लागले खिशामध्ये, एक 500ची दक्षिणा त्याला देऊन येऊ, असं आपण डॉक्टरकडे जातो का? कधी नाही जात. गरज पडल्यावरच जातो, आहे का नाही? पण आता जसं पॉलिटिशियन चांगले पण असतात, वाईट पण असतात, भगवा धारण करणारे चांगले पण असतात, वाईट पण असतात, म्हणजे ढोंग करणं, सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रवृत्तीचे लोक असतात. तसे डॉक्टर पण आहेत. भरपूर सारे चांगले आहेत, तर काही असे पण आहेत जे तुम्हाला कदाचित फसवतील, 5चं देऊन 50 सांगतील वगैरे वगैरे. तर जे छोटे मोठे आजार आहेत ज्यांना आपण स्वतः आपल्या समजूतदारीने बरं करू शकतो, अशा त्या आजारांना आपण कसं टाळू शकतो किंवा त्यांच्यावरती कशी मात करू शकतो, भारतीय चिकित्सा पद्धती किती सुदृढ होती आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाची शैली किती उत्तम असू शकते, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हे मी माझा चिकित्सक, मी माझा डॉक्टर याची एक बाजू. आणि दुसरी बाजू काय? की आजारीच पडू नये. जे तुम्ही वाक्य ऐकलं असेल, प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. ऐकलंय? नाही ऐकलं? आज ऐकून घ्या. प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर म्हणजे काय? म्हणजे काय? कोण सांगणार? याला मराठी अनुवाद काय? सुविचार. कोण सांगू शकेल? तुम्ही वाचत नाही पुस्तकं, रील बघत नाही इन्स्टावर? मला फॉलो करा, भरपूर रील येतोय. अरे इन्स्टावर अकाउंटच नाहीये, इन्स्टावर अकाउंटच नाहीये म्हणून तुमच्या समोर बोलण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आलं लक्षात? हां, काय? अकाउंट तू उघड, तू चालव, तुला मी महिन्याला 10,000 देतो, चालेल? आपल्या हे सगळे विषय आपण चर्चेच्या नंतर बघूयात. तर विषय कसा आहे की मी माझ्या चिकित्सकाचे 2 बाजू मी तुम्हाला सांगितले. एक
प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे काय, आजारीच नाही पडला तर ठीक होण्याची वेळ येणार नाही, हे एक बाजू. आणि दुसरी बाजू की छोटे मोठे आजार जर मला झाले तर मी कसं त्याला बरं करू शकेन. तर मी माझा चिकित्सक या विषयावरती आपण पुढचा अर्धा तास बोलणार आहोत. आता चिकित्सक, चिकित्सा हे कशाशी संबंधित शब्द आहेत, आरोग्याशी संबंधित शब्द आहेत. आता बोलताना कोणी सापडले तर त्यांना इथे बोलण्यासाठी समोर उभं केलं जाईल आणि मी तुमच्या जागेवरून बसेन. तर आरोग्य या विषय संबंधी हे दोन विषय आहेत. मग आरोग्य म्हटल्यानंतर, हेल्थ म्हटल्यानंतर आपल्याला काय समजतं. तुला जो बायडनचा फोन आलाय का, मग ते फोन बंद करून ठेव. का मोदीचा आलाय, अंबानीला तर मोदी सुद्धा पटदिशी फोन कर. तर आरोग्य आणि हेल्थ या विषयाची काय व्याख्या आहे, आरोग्य हेल्थ या विषयाची काय व्याख्या आहे, तुम्हाला काय समजतं. हेल्थ म्हटल्यानंतर, आरोग्य म्हटल्यानंतर काय समजतं, तुम्हाला उत्तर तर द्यावं लागेल. तुम्ही 11वीचे जबाबदार नागरिक आहात या देशाचे. बोला, बरोबर आहे. उभे राहून बोलणे. शरीराची काळजी घेणे. अजून आरोग्य म्हणून काय वाटतं. तुम्ही जेव्हा वर्गात उभे राहून बोलता ना, तेव्हा त्या क्षणासाठी मजा मस्ती करणारे काही जण त्या क्षणासाठीच मजा मस्ती करतात. पण तुम्ही जे शिकता किंवा तुम्हाला जे अनुभव भेटतं ते तुमच्या आयुष्यभर लक्षामध्ये राहतं आणि ते तुमच्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करण्याचं माइलस्टोन राहतं. त्यामुळे हे टाळ्या वाजवणारे हे नेहमी टाळा वाजवणाऱ्या बाजूलाच राहणार आणि असे उभे राहून उत्तर देणारे एके दिवशी ते स्टेजवर बोलणारे लोक राहणार, हे 100%. आता एवढं सांगितल्यानंतर पण आरडाओरडा करायला लागले म्हणजे तुम्हाला टाळ्याच वाजवायचे आहेत का. बोलणारा तर तू येणार आहे, मला दिसतंय की त्याला ऐकू येते, ते बहिरा नाही आणि मी गुंगा नाही. तर आरोग्य या विषयावर अजून काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं रे तुला. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द वर्ड हेल्थ. तुम्हाला कॉमेंट्री करायची आवश्यकता नाहीये दोघांनाही. नाही, असू दे. येस, काय वाटतं. व्हॉट डू यू मीन बाय हेल्थ. उभं राहा. येस, काय कळतं हेल्थ म्हणून, काय वाटतं. हेल्थ म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय, ताकद. अजून कोणाला, तुला काय वाटतं रे हेल्थ म्हणजे काय. काहीच वाटत नाही. असं कसं काही वाटत नाही. शाळा शिकायला आला ना का गुरढोरं व्हायला आला इथे, वाटायलाच पाहिजे. अरे असं लिहिणार का पेपरमध्ये, मला काहीच वाटत नाही, मी तुमचं जावई, मला मार्क देऊन टाका. अरे असं थोडी नसतं. हां, काय वाटतं तुला, काय वाटतं हेल्थ म्हणजे काय वाटतं तुला. अरे माहीत कसं नाही, 10वी पास झाले का नाही, शाळेत शिकवत नाही का तुम्हाला. हा मग तुम्हाला उत्तर देता येत नाही. हा बोल. अरे वा, हे म्हणजे पुढच्या विषयावरती विचार करायला लागलास. हेल्थ चांगली ठेवण्यासाठी चांगलं खायला पाहिजे, चांगलं राहायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. अजून हेल्थ म्हणून तुला काय वाटतं. अरे बोल रे, हसतोस काय. असे कॅन्डिड व्हिडिओ घ्यायला पाहिजे माहितीये का. हा, आणि त्याला युट्यूबला पोस्ट करायला पाहिजे. 11वीच्या मुलांची प्रतिक्रिया. हा, काय वाटतं तुला, काय वाटतं. हा तुलाच. अरे तुला लग्नासाठी नाही विचारते, एवढं लाजू नकोस. हा, उभा राहा. अरे उभा राहायला पाहिजे, एवढी तर कटसी पाहिजे का नाही समोरचा कोणी. हेल्थ म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय. शक्ती झालं एक शक्ती, आता काय अजून. हा काय आरोग्य म्हणजे लाजणे. अरे मी काय म्हणायला लागलो, मी सुरुवातीलाच तुम्हाला डिस्क्लेमर दिलं की पुढचा 1 तास तुम्ही माझ्याकडून काहीतरी शिका आणि मला पण काहीतरी तुमच्याकडून शिकायला भेटेल अशी आशा व्यक्त केली का नाही.
मग तुम्ही शिकवा ना, मला उत्तर सांगा ना. आता मला हेल्थ म्हणजे शक्ती कळलं, थोड्या वेळात भक्ती पण कळेल, युक्ती पण कळेल. येस प्लीज. हेल्थ म्हणजे खरी संपत्ती होय. हेल्थ ही खरी संपत्ती आहे. आरोग्य धनसंपदाम असं त्याचं म्हणणं आहे. अजून हेल्थ इज फिटनेस. अजून अरे एक एक शब्द तोंडातून फुटलं तर. हेल्थ इज पॉवर, हेल्थ इज वेल्थ. अजून अरे बघ एवढे स्टॅमिना, आता भरपूर सारे स्टॅमिना असतात. हा हेल्थ इज. अजून मी तुमच्या अनुकूल वागत आहे का नाही? तुम्हाला ज्याच्यामध्ये मजा येते तसं तुम्हाला समजेल, नाही तुम्हाला समजेल असं बोलत आहे का नाही? मग मी काय समजू इच्छित आहे ती समजण्याची सुद्धा तुमची कॅपॅसिटी आणि अंडरस्टँडिंग पाहिजे. हा अजून काय वाटतं हेल्थ म्हणजे? तुला काय वाटतं रे? हा साहेब माहित नाही हे हेल्थ म्हणजे माहित नाही. बर अजून तुला काय वाटतं? अरे पहिल्या बाकावर बसतो काय तर बोल. बर जाऊ दे, मी तुम्हाला सांगतो. या सर्वांनी सांगितल्याप्रमाणे हेल्थ म्हणजे पॉवर, हेल्थ म्हणजे स्ट्रेंथ, हेल्थ म्हणजे खरा धन वगैरे वगैरे सगळं सांगितलं. तर पुस्तकाची व्याख्या काय आहे? पुस्तकाची व्याख्या अशी आहे की फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल या चारही घटकांचा समन्वय असणे म्हणजे हेल्थ होय. युक्त असा समन्वय होणे म्हणजे हेल्थ होय. मग ते चारही घटक याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात. फिजिकल म्हणजे शारीरिक आरोग्य म्हणजे काय? तर आता आजच्या काळामध्ये आपण पाहतो खाण्यापिण्यामध्ये पिझ्झा, बर्गर, कचरा, दगडं, धोंड. म्हणजे आमची आजी तर हसते की उद्या गोबरवरती साखर टाकून जरी लोक विकायला लागले तर ते चाटून चाटून खातील, असं ट्रेंड आहे. ही काय आपण जे एक मिनिट मैद्यायुक्त जेवढे पण पदार्थ. तुम्ही डुकर आहात, मग डुकरासारखे आवाज का काढताय? माणसासारखं राहा ना. मला असं वाटलं पाहिजे ना मी 11वीच्या वर्गात आहे, असं थोडी वाटलं पाहिजे की मी झू मध्ये आलोय. तर तुम्ही जेवढे मैद्याचे प्रोडक्ट खाता त्या सगळ्या मैद्याच्या प्रोडक्टला व्हाईट पॉइझन असं म्हणतात. व्हाईट पॉइझन म्हणजे तुमच्या आवाजही व्यवस्थित ऐकायला यायला पाहिजे म्हणून कान स्वच्छ करा. व्हाईट पॉइझन म्हटलेलं आहे. मग आता मला सांगा, तुम्ही सिगरेट किंवा ह्याचा ॲड बघितलं असेल किंवा ओरिजिनल वस्तू पण बघितली असेल, त्याच्यावरती लिहिलेलं असतं की हे जानलेवा आहे, हानिकारक आहे, लिहिलेलं असतं ना. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. त्याच्यावर कॅन्सरचं चिन्ह पण असतो असं गाल फुगलेलं. तरी लोक खातात की नाही खातात? मग कळून सुद्धा जर एखादा व्यक्ती खात असेल तर त्याला काय म्हटलं पाहिजे? काय म्हटलं पाहिजे? कुत्र्याची शेपूट जशी वाकडी असते, वाकडीची वाकडी, मग तो कुत्रा आहे म्हणून. मग माणूस पण तसंच वागायला लागला तर काय फरक राहील माणसामध्ये आणि कुत्र्याच्या शेपटीमध्ये? कुत्रा पण नाही, कुत्र्याची शेपूट. तर सांगायचा हेतू काय आहे की जे आपलं शारीरिक आरोग्य आहे, तर यांनी सांगितल्याप्रमाणे चांगलं खाणे, चांगलं राहणे ह्याच्यानी आपलं आरोग्य, शारीरिक आरोग्य उत्तम राहतं. म्हणजे उदाहरणार्थ काय मला सांगा की एखादं मशीन आहे, समजा गाडी आहे, गाडी पेट्रोलची आहे, त्याच्यामध्ये तुम्ही केरोसिन टाकलं तर चालेल का? काय होणार? पेट्रोलच्या गाडीमध्ये केरोसिन टाकलं तर काय होणार? काय होणार दादा? पेट्रोलच्या गाडीमध्ये केरोसिन टाकल्यास काय होणार? गाडी चालवतो का नाही? नाही चालवत. कुठली चालवतो? उभं राहिलं पाहिजे ना बोलल्यावर, एवढं लाजू नको. हा कुठली? ड्यूक चालवतो. पेट्रोल आहे का कुठली आहे? पेट्रोलवर चालते ना. त्याच्यात केरोसिन टाकलं तर काय होणार? हा अरे त्याचं सुवर्णमयी उत्तर ऐकून घ्या तुम्ही. अरे काय होणार? बंद, डायरेक्ट बंद. काय वाटतं तुला? इंजन खराब होईल.
म्हणजे डायरेक्ट माणसाने उद्या पिझ्झा खाल्ला की मरायलाच पाहिजे, आजारी पडायलाच नाही पाहिजे असं झालं ते. हां, तर पेट्रोलच्या गाडीमध्ये जर केरोसिन टाकलं तर इंजन खराब होणार आणि इंजन खराब होऊन मग गाडी बंद पडणार. तर ती 2 लाखाची ड्यूक असू दे किंवा 5-7 कोटीची बुकाटी असू दे, ती बंद पडणार. तशाच प्रकारे खाण्यास अयोग्य अशा गोष्टी खाल्ल्याने आपल्या शरीरची जी मशिनरी आहे ती काय होणार, हळूहळू खराब होणार, बंद पडणार. आणि हृदयविकार, मूत्रपिंड विकार, फुफ्फुसाचे विकार, आतड्यांचे विकार, अनेक प्रकारचे विकार होण्याचा आपण त्याला दावत देतो. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे गाढवाची एक विशेषता आहे. गाढव कितीही काय म्हणायचं त्याला अगली ॲनिमल म्हणजे कुरूप असा दिसणारा असला, कसाही एकदम मंद गंड असला तरी गाढवाची विशेषता काय निसर्गाने रचली आहे. अरे काय करतोयस तू, आपण पिक्चरमध्ये थोडीच बसलोय मैत्रिणीसोबत, वर्गात बसलोय तर विद्यार्थ्यासारखं बसलं पाहिजे. हां, कुठे मग ये इकडे तुझ्यासमोर तुला बघत. अरे सगळ्यांना लाभ भेटला पाहिजे ना. हां, मग हात मागणं का घालायला. तर गाढवाची विशेषता काय, तुम्हाला जगात कधीही कुठेही गाढव कचरा खाताना भेटणार नाही. तो नेहमी हिरवी घासच खातो. तो अशुद्ध पाणी पिणार नाही घाणेरडं, तो चांगलंच पाणी पिणार. हे गाढवाला दिलेली देवानी समजूत आहे. तसं माणसाला पण देवानी 1.5 किलोचा मेंदू दिलेला आहे. माणसाला पण देवानी 1.5 किलोचा मेंदू दिलाय, पण त्याचा किती उपयोग आपण करतो हा विषय. आपल्याकडे टाइम आणि ब्रेन ड्रेन ही खूप मोठी समस्या आहे. टाइम आणि ब्रेन ड्रेन म्हणजे काय माहिती आहे का, नाही त्या गोष्टीमध्ये वेळ घालवणे. म्हणजे आता वर्गामध्ये आपल्याला कोणी बोलायला आलाय तर झोपा काढणे किंवा रील बघणे किंवा गोळी आहे देऊ का, ओ पाणी घे, मला सांग आता डॉक्टरला. हं, अरे तू 1 आहे तर मी 4 आहे रे राजा. तर आपल्याला 1.5 किलोचं जे मेंदू दिलंय त्याचा उपयोग नाही करत आणि टाइम आणि ब्रेन ड्रेन करतो. म्हणजे ते रील बघून आपल्याला काय कळणार आहे, कामाचं काहीच गरज नाही. जी कामाची बातमी आहे ती तुमच्याकडे चालून येते, हे निसर्गाचा नियम आहे. तर आपला वेळ वाया जातो. आणि ज्या गोष्टी आपण पाहतो, काय आता मी थोडी मर्यादा इथे पब्लिकमध्ये बोलू शकत नाही. तुम्ही एकट्या दुकट्यात भेटले तर तुम्हाला चांगली उदाहरणं देऊन मी समजू शकेन कदाचित, पण नाही ते सगळं अयोग्य आपल्याला त्या रील्सच्या माध्यमातून बघायला भेटतं. त्याच्यावर गीतेचा सुद्धा चॅनल असतो, भजनचा सुद्धा चॅनल असतो, पण आपली रुची वेगळीच असते. हां, आपण आयडल बघत नाही, आपण आयडियल बघत नाही, आपण मॉडेल बघत बसतो. आणि त्यामुळे जसं आपलं इनपुट राहील तसं आपलं आउटपुट राहणार आहे. ही काय खूप चांगली गोष्ट नाही आहे की जेव्हा मी हेल्थ या विषयावरती तुम्हाला एक शब्द बोलण्यासाठी विचारत आहे तर तुमच्यापैकी 10% लोक सुद्धा उठून उत्तर देत नाहीये. 11वीचे मुलं जर असे असतील तर हे देशासाठी समाजासाठी चांगलं नाही. 2 लाखाची ड्यूक आपण घेऊन हिंडतो, 5 लाखाची मोबाईल 5 लाखाचा मोबाईल वापरतो. नाही, मी त्याला एकट्याला बोलत नाही, भरपूर लोकांकडे असते. तू पर्सनली घेऊ नको. तू एकटाच ड्यूक चालवतो का सांग मला. हां, तर किंवा मी 5 लाखाचा चेन घालून हिंडतोय, त्याच्यानी माझा मोठेपणा नाही, माझ्या विचारांनी माझ्या वागणुकीनी माझा मोठेपणा आहे. जर अभद्र आपलं बोलणं असेल, अभद्र असलं आपलं वागणं असेल, अभद्र आपलं खाणं असेल तर आपल्याला उभं सुद्धा कोणी करणार नाही चपराशीसाठी. त्यामुळे आपण काय आहोत हे आपल्या खाण्या पिण्या राहण्यावरून असतं. मग फक्त आपण तोंडाने अन्न खातो तेच खातो आणि तसंच बनतो असं आहे का, तर नाही. आपण डोळ्यांनी काय पाहतो ते सुद्धा आपलं जेवण आहे. आपण कानांनी काय ऐकतो ते सुद्धा आपलं जेवण आहे. आणि अशा प्रकारामुळे आपण जे आपल्या शरीराला इनपुट देतो तसंच आपलं आउटपुट राहतं.
मग तुम्हाला चांगल्या गोष्टी माहीतच नसतील, चांगलं खाणं माहीतच नसतील, तर तुमचं सगळं जे सिस्टम आहे ते बिघडत जाणार. अभद्र अशा चित्रपटांनी, अभद्र अशा वाणीनी तुम्ही ऐकल्याने तुमचं जे हे सिस्टम आहे ते खराब होणार. अभद्र अशा खाण्याने तुमचं मन बिघडणार. हिंदीमध्ये एक म्हण आहे, जैसा खाए अन्न वैसा होय मन. मग आपण जर मांस खाल्ले, आपण जर नॉनव्हेज खाल्ले, आपण जर मदिरा पिले, तर आपण हिंस्र होणार. हे खूप स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे काय खायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, हे आपलं फिजिकल हेल्थ म्हणजे शारीरिक आरोग्य ठरवतं. दुसरं म्हणजे मेंटल आरोग्य. मेंटल आरोग्य म्हणजे काय? मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्य म्हणजे वैचारिक आरोग्य. मला एक गोष्ट सांगा, एखाद्याकडे 4 एकर शेती आहे. कोणाकडे शेती आहे? छान. 4 एकर शेतीमध्ये तुम्ही यावर्षी काहीच लावलं नाही तर काय होतं? गवत उगवतं की नाही? ते कामाचं असतं का? नाही. ते काय म्हणायचं त्याला, जंगली वीड असतं, बरोबर आहे. मग जेव्हा तुम्ही तिथे काही पेरलं नाही तरी तिथे काय उगवतं? गवत उगवतं, जंगली वीड उगवतं, जे आपल्या कामाचं नाही आहे. तसं आपल्या मेंदूला, बुद्धीला चांगल्या विचारांनी जेव्हा आपण पोषक करत नाही, तिथे चांगल्या विचारांचे बी रोपित करत नाही, तेव्हा तिथे काय उगवतं? गवत. म्हणजे काय? चुकीचे विचार, अभद्र विचार, अयोग्य विचार, नाही कामाचे असे ते सर्व उचापात्या आपल्याला सुचतात. बरोबर आहे ना? म्हणून मानसिक आरोग्य हे राखण्यासाठी आपल्याला चांगल्या विचारांची काय पाहिजे? सांगड पाहिजे. आणि तिसरा विषय म्हणजे सोशल वेलबिंग. अमेरिकेमध्ये एक रिसर्च करण्यात आलं. अमेरिकेमध्ये 5 युनिव्हर्सिटीजनी मिळून एक रिसर्च केलं. केम्ब्रिज, ऑक्सफर्ड, हार्वर्ड हे जेवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटी आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक रिसर्च केलं. आणि रिसर्च काय केलं? रिसर्च हे केलं की त्यांनी बघितलं डॉक्टरांचं जे प्रिस्क्रिप्शन असतं ना, त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये खाली ॲडवाईसमध्ये म्हणतात ना, आता सर्दी झाली तर तेलकट खाऊ नका, तिखट खाऊ नका असं म्हणतात ना, गार्गल करा, हो का नाही? तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं 2 hours ऑफ सोशल वर्क. 2 hours ऑफ सोशल वर्क एव्हरी वीक. म्हणजे 2 तास तुम्ही सामाजिक कार्यक्रम करा. सामाजिक कार्यक्रम म्हणजे डॉल्ब्या घेऊन नाचत बसा असं नाही. सामाजिक कार्य म्हणजे स्वतःच्या परे जाऊन दुसऱ्यासाठी विना अपेक्षाच्या काहीतरी करणे. उदाहरणार्थ कोणी म्हातारे आजोबा आजी आहेत त्यांना रोड क्रॉस करण्यासाठी मदत करणे. तुम्हाला हे अपेक्षा नाही की मी रोड क्रॉस करून त्यांना दिलं तर त्यांनी मला एक चॉकलेट देतील किंवा मला एक 100 रुपये देतील. विना अपेक्षेच्या काहीतरी काम करत राहणे. तर रोज अशी डायरी जर आपण मेंटेन केली की मी आज 4 काम काहीतरी चांगले केले बिना अपेक्षेच्या, त्याच्यानी सुद्धा आपलं आरोग्य वर्धन संवर्धन होतं, असं त्या युनिव्हर्सिटीजनी त्यांच्या रिसर्चमध्ये कन्क्लुजन काढलं. ते या निष्कर्षावर आले. तर सांगायचं काय आहे की सोशल सर्व्हिसनी आपलं सोशल वेलबिंग होतं. म्हणजे सामाजिक आरोग्य आपला त्याचं संवर्धन होतं. आणि शेवटचं म्हणजे स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा जीवन पाहतो, 16 वर्षाचे शिवाजी जेव्हा तोरणा गाठू शकतात, आपल्या अल्पशा अशा आयुमध्ये 300 पेक्षा जास्त गडांवरती त्यांनी विजय प्राप्त केला. तर या शिवाजी महाराजांकडे इतके प्रामाणिक आणि जीवा रानावर तुळशीपत्र ठेवून महाराजांना समर्पित असलेले जे मावळे होते, तर ते असे त्यांच्यावरती जीव देणारे का होते? आता मी इथे वर्गामध्ये बघत आहे आणि मला लक्षात येत आहे की काही मुलांचे 4-8 जणांचे ग्रुप बसलेले आहेत, की दोघं चौघं असे बसलेले आहेत, मी आणि माझी पलटण थोडक्यात. तर या परंपरेच्याही खूप पलीकडे त्यांची विचारसरणी होती. तुम्ही किती जिगरी मित्र मैत्रिणी कोणी काही असले, माझ्यासाठी जीव दे म्हटलं तर कोण द्यायला, हे घे नस कापून टाकले असं काही करू नका. पण जीव देणारे म्हणजे जे असं म्हणतात ना, संकटाच्या वेळी धावून येणारा खरा मित्र. तर असे किती जण आहेत की मला अडचण आली, चल हा सपोज कोणाचं नाव आदित्य, हा आद्या तू सांगितलं ना, चल मग आपण चांगलं असेल तर बरं का, हां मला तिला पटवायचंच आहे, मग मी तिकडे पडतोच, तू येऊन मला वाचव, असले धंदे नाही.
सांगायचा हेतू काय की जीवाचा रान करणारे घरदारावर तुळशीपत्र ठेवून मावळे महाराजांसाठी जीवत्याग करण्यासाठी का तयार झाले, तर हे त्यांच्या केवळ आणि केवळ सामाजिक आणि आध्यात्मिक या दोन घटकां म्हणजे त्यांची जी समर्पण भावना होती सामाजिक आणि आध्यात्मिक, या दोन घटकांमुळे ते मावळे तसे तयार झाले. तशी तुमची सामाजिक कमिटमेंट, तुमची आध्यात्मिक कमिटमेंट असेल. आपण गंध लावतो, आता तुमच्यापैकी अनेक जणांनी गंध लावलेले, खूपच चांगली गोष्ट आहे. पण याचं महत्त्व एक लाईनीमध्ये, एक शब्दामध्ये मला कोणी सांगू शकेल? कुठल्या का संप्रदायाचा असो, मी जरा खूप चांगला दिसतो, हा गोरे गोरे मुखडे पे काला काला टिका, असं नाही. हा आता ते गाणं काही का असेल, मी त्याचं डायलॉग बनवलं. सांगा मला, गंध लावण्याचं काय महत्व आहे? काय महत्व आहे दादा? देवाला पूजा केली, ऐकून घ्या, ऐकून घ्या. हा, देवाला पूजा केली, देवाला पूजा केल्यानंतर लावावं लागतंय का लावतो? आपल्याकडे लावतात. मग देवाला पूजा करायच्या आधी लावतात का नंतर लावतात? नंतर लावतात. तुझ्याकडे आधी लावतात. नकारात्मक शक्ती येत नाही. अजून महाराजांना मानतो, ठीक आहे. अजून महाराज तर सांगितले नाही गंध लावा. हा, हिंदू असण्याचं लेबल नाहीये. हा नाही, असं काही संबंध नाहीये. स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार पटेलचे, तिथे लेबल लावायची गरज आहे का? हे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. आपलं काम असलं पाहिजे की लोकांनी ओळखलं पाहिजे. हा, उद्या गंध नाही लावलं तर हिंदू नाही असं थोडी नाही. निराकारवाले मानत नाही, गंध लावत नाही, मग ते काय हिंदू नाही आहेत का? हा बोला. येस सर, ऐकून घ्या. हा, खुलवतात. बर, अजून काही? काय काय? भूत लागत नाही. हा, नाही लागत ना मग. हा, मग अजून सायंटिफिक एव्हिडन्स सध्या नाही त्याचं, पण ठीक आहे. अट्रॅक्ट मोशन म्हणजे आकर्षित करणे. कोणाला? ठीक आहे. अजून? अच्छा, झाली तुमची चर्चा. आता मी सांगू. एकदम शांती. थांब रे. तर आपल्या या धर्तीवर ऐकून घ्या. अरे एक तर माहीत काय नाहीये, आता सांगायला लागलो तर ऐकायला बी तयार नाही. नुसतं असं शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम म्हणून चालत नसते काम. हा, काय आपण करतो ते आपल्याला माहीत पाहिजे का? त्याच्याने आपली मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक ऊर्जा त्याचं संवर्धन होतं. आपल्याला जेव्हा माहीत असेल तर त्याच्यावरती कोणी प्रश्नचिन्ह करू शकत नाही. गंध लावण्याचे अनेक कारण आहेत, वेगवेगळ्या संप्रदायाचे वेगवेगळे गंध आहेत. तर जसं की तुमच्यापैकी काही लोकांनी सांगितलं की नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येत नाही, त्याच्यानंतर काय फ्रेश वाटतं, पूजा केल्यानंतर लावतात. तर या पृथ्वी तलावरती सगळ्यात सोफिस्टिकेटेड सिस्टम, सोफिस्टिकेटेड म्हणजे सगळ्यात गुंतलेलं, सगळ्यात कॉम्प्लिकेटेड, कॉम्प्लेक्स असं मशीन काही असेल तर ते मानवी शरीर आहे. तुम्ही किती $1 ट्रिलियन खर्च केले तरी हा मानवी शरीर पुन्हा बनवू शकत नाही, कृत्रिम बनवलं तरी. तर या कॉम्प्लिकेटेड शरीरामध्ये ह्याचा सगळ्यात कॉम्प्लिकेटेड भाग काय आहे? आपला मेंदू. आम्ही खरा मेंदू असा हाताळतो बरं का हातात, तुमच्या माहितीसाठी. तर तो मेंदू आपल्या सगळ्या शरीराचा बॉस आहे. आणि त्या बॉसची पूजा, जो सगळ्यात महान आहे, आपल्याकडे कोणी मोठा माणूस आला, श्रेष्ठ माणूस आला, आपण काय करतो आपल्या परंपरेमध्ये? त्याचं स्वागत करतो का नाही? गंध लावून, त्याला शाल टोपी देऊन. तर या मेंदूची पूजा करण्यासाठी आपण दररोज गंध लावतो. जे आपलं श्रेष्ठतम भाग आहे, अशा त्या श्रेष्ठतम मेंदूची पूजा करण्यासाठी, स्वतःची पूजा करण्यासाठी, आपल्या आतमध्ये जे आत्मतत्व आहे त्याचं पूजन करण्यासाठी आपण गंध लावतो, नक्की स्टाईल मारायला. दुसरी गोष्ट ज्यांनी सांगितलं की नसा उघडतात, त्याला सायंटिफिक भाषेत सांगायचं झालं, वैज्ञानिक दृष्ट्या सांगायचं झालं तर आपल्या या पॉइंटच्या मागे पिनियल ग्रंथी असते. काय असते? काय रे, कोण फोन केलं? व्लादिमीर पुतिन. हां, हमास वॉरमध्ये विचारत आहे का नेतान्याहू तुला काही?
देऊन टाक तिकडे. अरे देऊन टाक रे, घेऊन जात नाही मी. तर किती वाजले रे? ठीक आहे. तर काय म्हणत होतो मी? हा, तर आपल्या मेंदूमध्ये ह्या पॉइंटच्या एक्झॅक्टली मागे पिनियल ग्रंथी नावाची ग्रंथी असते, पिनियल ग्लँड. आणि त्या पिनियल ग्रंथीचं काम काय आहे? त्याचं काम आपल्याला जागृत ठेवणं आहे. म्हणजे काय? त्याच्यावर जेव्हा आपल्या मेंदूवर प्रकाश पडतो ना, ब्लू लाईट, तू मोबाईलमध्ये बघितलं असेल, ब्लू लाईट फिल्टर असतो. तर ते ब्लू लाईट काय करतं? त्या पिनियल ग्रंथीला स्टिम्युलेट करतं आणि त्याच्याने आपल्याला झोप लागत नाही. त्यामुळे रात्री अपरात्री उशिरापर्यंत फोन वापरणाऱ्या महानुभावांना इन्सोम्निया म्हणजे झोप न लागण्याचा त्रास सुरू होतो. पण मला कधीही असा त्रास झाला नाही, कारण आपण टिळक लावतो. टिळक लावल्यामुळे ते ब्लू लाईटचे रेज किंवा फिल्टर लावलं तरी येलो रेज आपल्या मेंदूला आरपार जात नाही. त्याला बॅरियर कोण राहतं? आपला तिलक राहतो. आणि त्याच्यामुळे ते पिनियल ग्लँड स्टिम्युलेट होत नाही आणि त्यामुळे आपल्याला वेळेवर झोप लागते, इन्सोम्नियाचा त्रास होत नाही. असे अनेक कारणे. आता हे सगळं विषय बोलायला लागलं तर आपले जे या चर्चेचे 2 घटक होते. एक घटक म्हणजे आजारी नाही पडण्यासाठी काय करायला पाहिजे, आणि दुसरं छोटे मोठे आजार असतील तर त्याला काय करायला पाहिजे. त्यातला एक घटक आपण पूर्ण केला आणि दुसरा घटक नुसतं 5 मिनिटात आपण पूर्ण करणार आहोत. तर शिवाजी महाराजांचं जे तुम्हाला उदाहरण दिलं, तर प्रत्येक ठिकाणी त्यांची सामाजिक आणि आध्यात्मिक शक्ती होती. आई जगदंबेने त्यांना साक्षात तलवार दिलेली आहे. कशाच्या प्रतापेवर? मला सांगा, एखादा माणूस खूप कुरूप असेल, खूप घाण असेल, 8 दिवस झाले आंघोळच नाही केलं, वास मारत असेल, त्याच्याकडे तुम्ही जाणार का? नाही जाणार. तसंच जी आत्मा, जे शरीर एकदम वाया गेलेलं आहे, व्यसनी झालेलं आहे, नादी लागलेला आहे, अशा त्याच्याकडे जगामधल्या उत्तुंग अशा पॉझिटिव्ह एनर्जीज येणार का? नाही. आणि त्याच्याकडून चांगलं काम घडणार का? नाही. त्यामुळे आरोग्य हेच खरी संपत्ती आहे. तर आपलं शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या आरोग्याला कसं आपल्याला त्याचं बळकटीकरण करता येईल हे आपल्यावरती आहे. चांगलं खाणे, चांगलं राहणे, चांगल्या सवयी लावणे, चांगल्या विचारांचं सेवन करणे, नाहीतर गवत उगवेल. आणि सध्या तेच चालू आहे. हे खूप मोठं षडयंत्र आहे. जगाला भरकटवण्याचं हे खूप मोठं षडयंत्र आहे. मी 25 वयाचा असून आज माझा इंस्टाग्राम अकाउंट नाही, फेसबुक अकाउंट नाही, पण तुमच्याकडे बोलण्यासाठी मला आमंत्रण आलं ना, मी तर तुमच्या शाळेत आलो नाही, मला आमंत्रण द्या, बिलकुल नाही. त्यामुळे आपोआप तुमचं सगळं चांगलं होतं, चांगल्या गोष्टी तुमच्याकडे चालून येतात. त्यासाठी आपल्याला स्वतःला घडवावं लागतंय. आणि त्यासाठी हे जेवढे सगळे व्यर्थ असे आकर्षण आहेत, त्या आकर्षणाला पेटून टाकायचं. तर त्याच्यानीच आपली सर्व प्रकारची आरोग्याचं, आपल्या सर्व प्रकारचं संवर्धन होणार. आता राहिले छोटे मोठे आजार, सर्दी, ताप, खोकला, अजून काय? नाही, उलट्या जुलाबसाठी हो. मग काय एक लिस्ट बनवून देऊ, हे झालं तर हे करा, हे झालं तर हे करा, असं नाही. आपल्याकडे आपल्या किचनमध्ये, आपल्या स्वयंपाकघरामध्ये जे मसाले आहेत, त्या सर्व मसाल्यांची काय ना काय महिमा आहे. कोण महिमा? तर त्यांचं सिग्निफिकन्स आहे, इम्पॉर्टन्स आहे, त्यांची विशेषता आहे. तर त्याच्याबद्दल आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास केल्याने काय होणार? आपल्याकडे छोटे मोठे आजार आपण स्वतःच त्याचा उपचार करू शकणार. नक्की खोटा समाधान करता की मला काहीच नाही झालं असं करून अख्ख्या जगाला व्हायरस देऊन टाकायचं शिंकून, असं करण्यापेक्षा योग्य ते उपचार करत आपण स्वतःला बरं केलं पाहिजे. त्यामध्ये चांगली सगळ्यात आणि सोपी सरळ गोष्ट म्हणजे प्राणायाम करणे, व्यायाम करणे. याचा अर्थ जाऊन 6,000ची वर्षाला जिम गाठणे असं नाही. व्यायाम करणे, दंड बैठक करणे आणि सूर्यनमस्कार करणे हे सर्वांगीण विकास आहे. फुकट आहे पण सगळ्यात भारी आहेत.
पण त्याची किंमत नाही, त्यामुळे आपण स्वतःला पण गंडवतो, दुसऱ्याला बी गंडवतो. तर प्राणायाम करणे आणि व्यायाम करणे याच्यानी आपले खूप सारे आजार आपल्या जवळ येत नाहीत. आणि चांगलं खाणे, चांगलं राहणे, आणि जे छोटे मोठे आजार आहे ते आजीबाईच्या स्वयंपाकघराच्या मसाल्याच्या किटमध्ये त्या मसाल्यांचा व्यवस्थित उपयोग करणे. आलं लक्षात? त्याच्याबद्दल तुमच्याकडे मोबाईल आहे, AI आहे, मेटा AI आहे, गुगल आहे, सगळं आहे, यूट्यूब आहे, त्याच्यात तुम्ही बघू शकता. आलं लक्षात? तर शेवटी हां, काय तुमची इच्छा असेल तर मी अजून बोलू शकतो. चांगलं आहे ना, पुढचा वर्ग होणार नाही. तर तू बोलणार आहेस? तुझं नाव काय? याचं नाव काय? माननीय भावी अध्यक्ष श्री ओंकारजी पाटोळे. तर तू बोलणार आहेस? तुझं काय नाव आहे? उदय काय? गड्डम. अरे आपल्याकडे लग्नानंतर मुलीकडचं सरनेम बदलत असतं, मुलाकडचं नाही बदलत. बोलणार आहे का? तर एक तुम्हाला बोलण्याची संधी देण्यात येईल. तुम्हाला बोलण्याची संधी देण्यात येईल. तर आरोग्य हेच आपलं खरं धन आहे. कारण शेवटचे 4 वाक्य सांगून मी माझं भाषण पूर्ण करतो. परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरजी महाराज, जे आजच्या तारखेत राम मंदिरचे कोषाध्यक्ष आहे, ते आमचे आचार्य आहेत. आणि त्यांच्या श्रीमुखातून खूप सुंदर 4 वाक्य त्यांनी सांगितलेले इंग्रजीमध्ये. जर का तुम्ही समजत असू शकाल तर समजून घ्या. इफ यू लूज वेल्थ, उभं राहा मग, बाकावर उभं राहा, बाकावर उभं राहा, बाकावर उभं राहा, बाकावर, हां बाकावर उभं राहा, चप्पल काढून बाकावर उभं राहा. हां, इकडे या साईडला उभं, स्वतंत्र बाग देऊ तुला. मी आर्ग्युमेंट नाही, इथे थांब. अरे झालं माझं, संपत आलं. हां ठीक आहे. when you lose wealth, व्यवस्थित ऐक. when you lose wealth you lose nothing. म्हणजे जेव्हा तुम्ही धन गमावता तेव्हा तुम्ही काहीच गमवत नाही. when you lose health you lose something. म्हणजे जेव्हा तुम्ही आरोग्य गमावता तेव्हा तुम्ही काहीतरी गमावता. when you lose wealth you lose nothing. when you lose health you lose something. when you lose character, म्हणजे जेव्हा तुम्ही चरित्र गमावता you lose everything. म्हणजे एखाद्या स्त्रीसोबत आपण चुकीचं व्यवहार केलं तर समाजामध्ये नेहमीसाठी आपण चरित्रहीन दर्जेचे होतो. सो when you lose character you lose everything. but when you lose confidence you lose everything forever. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स जेव्हा तुम्ही गमावता तेव्हा तुम्ही नेहमीसाठी सगळं काही गमवून बसता. जसं बजरंग बलीकडे अपार शक्ती होती, पण त्यांना श्राप भेटल्यामुळे त्यांना त्यांच्या शक्त्या आठवत नव्हत्या. आणि एवढं सामर्थ्य असल्या सुद्धा ते समुद्राला उल्लंघून जाण्याचं विचार करत नव्हते, कारण आत्मविश्वास नव्हता, कारण श्रापमुळे ते गमावलं गेलं होतं. पण जेव्हा जामवंतनी तेव्हा सांगितलं की अरे हनुमान तू कोण आहेस, त्याला ओळख करून दिली. तर माहित आहे ना जामवंत कोण आहेत? हां, नाही माहीत म्हणजे काय आता? तर तेव्हा ते जागृत झाले आणि जागृत झाल्यानंतर असा काम केला जे जगात कोणी करून दाखवलं नाही त्या काळामध्ये, त्या युगामध्ये. आणि म्हणून जर का आपल्याला शिवाजी महाराजांसारखं व्हायचं आहे, बजरंग बलीसारखं व्हायचं आहे, तर आपल्याला वेल्थ पण पाहिजे, हेल्थ पण पाहिजे,
कॅरेक्टर पण पाहिजे, चरित्र पण पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आत्मविश्वास पाहिजे. आणि आत्मविश्वास कधी येतो? प्रामाणिकपणे येतो, चांगल्या इनपुटने येतो. आणि म्हणून मला आशा आहे की शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या आरोग्याला तुम्ही जपाल आणि आरोग्य हेच खरं धन आहे या वाक्याला जगाल आणि स्वतःचं आणि राष्ट्राचं कल्याण कराल अशी आशा व्यक्त करतो. आणि मी तुमचा जामवंत आहे, तुम्हाला जागृत करायला आलेलो आहे. एवढंच सांगू इच्छितो. तुम्हाला माझ्याकडून मागच्या 1 तासामध्ये लाभ भेटला असेल. कोणाचं वाढदिवस आहे का? हे खरंच आहे का? तर आमच्याकडे हॅपी बर्थडे म्हणण्याची काय पद्धत नाही आहे. मी वाढदिवसाच्या निमित्ताने तुला 2 वाक्य बोलू इच्छित आहे. दोन गोळ्या द्या त्याला. बुके होतं ना सर आपल्याकडे बुके होतं ना सर. हा मला द्या ना, मला द्या. बुके द्या. अरे खरंच आहे का वाढदिवस? ये इकडे. अरे द्या सर, काय होत नाही. माझ्या पद्धतीने साजरा करणार. ये रे इकडे. अरे आमच्याकडे ये रे इकडे. आमच्याकडे सुदिनम असं बोलून वाक्य आपण वाढदिवस साजरा करतो. माहिती आहे का तुम्हाला? सुदिनम जन्मदिन. मी जन्मदिन म्हणणार, तुम्ही मंगल हो म्हणायचं. मी जन्मदिन म्हणणार, तुम्ही मंगल हो म्हणायचं. हा कुठे गेला? जन्मदिन. येस, थँक्यू. आपल्या महाविद्यालयामध्ये डॉक्टर राहुल तपाडे, रोहित तपाडे सरांनी माझा चिकित्सक मी या विषयावर येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आपलं आरोग्य आपण कसं राखलं पाहिजे आणि समाजामध्ये कसं वागलं पाहिजे याच्याविषयी आपल्याला बहुमोल विचार त्याने ऐकवले. त्याबद्दल मी त्यांचं जगदाळे सरांना